Students, today we will see exercise 9.5 of CBSE class 8 students. Okay, so here we will see the polynomials of addition and subtraction and multiplication of those polynomials. Okay, so question number 1 of exercise 9.5 says that use suitable identity to get each of the following products. Okay, we have to find the products of the given polynomials. Okay, so here the first example given is x plus 3 into x plus 3. इथे लक्षात घ्यायचं आहे आपण one bracket and nothing and second bracket indicates that there is a multiplication between these two brackets. जनरली आपण एक डॉट देत असतो इथे. ओके, असा डॉट असतो मल्टिप्लिकेशनसाठी, किंवा जर काहीच नसेल तर समजा ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन नसेल तर समजून घ्यायचं की मल्टिप्लिकेशन आहे दोन ब्रॅकेटमध्ये. दिस इज अ बेसिक थिंग वी हॅव टू अंडरस्टँड इन दिस चॅप्टर. ह्या दोघांचं प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. प्रॉडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. ओके, नाव वी नो द बेसिक फॉर्म्युला. वी हॅव थ्री बेसिक फॉर्म्युलेस. ए प्लस बी होल स्क्वेअर is equal to a square plus 2ab plus b square. Okay, and second is a minus b whole square, which says that a square minus 2ab plus b square. Expansion formula है तो, ठीक है. And the other is a minus b into a plus b is equal to a square minus b square. तो छोटा फॉर्म्युला होऊन जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तीन फॉर्म्युलेज बेसिक फॉर्म्युलेज आहेत, तेच फॉर्म्युलेज आपल्याला वापरायचे आहेत. ओके, सो द फर्स्ट एक्झाम्पल लाईक दिस. इट इज द सेम टर्म, x plus 3 into same term x plus 3, it becomes x plus 3 whole square. एक्स इंटू एक्स लिहिलं असेल तर आपण एक्स स्क्वेअर लिहितो. वाय इंटू वाय लिहिलं असेल तर आपण वाय स्क्वेअर लिहितो. तर एक ब्रॅकेट इंटू दुसरी ब्रॅकेट सेम असेल, प्लस साईन असेल आणि सगळं सेम असेल तर आपण स्क्वेअर लिहायचं त्याचं. हे लक्षात घ्यायचं. जर काही पण साईन वेगळी असेल किंवा डिजिट वेगळा असेल किंवा इथे व्हेरिएबल वेगळा असेल, यू डोंट हॅव टू मेक अ स्क्वेअर फॉर दॅट. ओके, असं असेल तरच आपण एक्स प्लस 3चा होल स्क्वेअर इथे लिहू शकतो. ओके, नाव वी हॅव दिस बेसिक फॉर्म्युला. वी नो दॅट ए प्लस बी असेल, त्याचा ब्रॅकेटचा होल स्क्वेअर असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा. ए स्क्वेअर, द फर्स्ट टर्म द ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर करायचा आणि शेवटची टर्म काय तर शेवटची जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर करायचा आणि मधली जी टर्म आहे तिची साईन बघायची. प्लस साईन असेल तर इथे प्लस येते आणि 2 इंटू द फर्स्ट टर्म इंटू द सेकंड टर्म, हे असं करायचं. आता ह्याच्या जागी नंबर असू शकतात, ए आणि बीच्या जागी एक्स असू शकतो, वाय असू शकतो, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, असं काही पण वेगवेगळे असू शकतात. बट द जनरलाइज फॉर्म्युला इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मीन्स ए प्लस बी फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द फर्स्ट अँड द सेकंड टर्म्स प्लस जी सेकंड टर्म आहे त्याचा स्क्वेअर, इंडिव्हिज्युअल स्क्वेअर. ही साईन कॅरी फॉरवर्ड करायची. ते प्लस असेल तर इथे प्लस होणार आहे आणि इथे मायनस असेल तर इथे मायनस होणार आहे. ही टर्म डेफिनेटली एव्हरी टाइम प्लस असते. ओके, दिस इज ऑल्सो बेसिक. ओके, सो द नेक्स्ट थिंग इज, आता आपण आपलं इक्वेशन बघूया. आपलं इक्वेशन ए प्लस बी नाही आहे ना, आपलं आहे एक्स प्लस 3चा होल स्क्वेअर. ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. सो द एक्सपान्शन ऑफ दिस ब्रॅकेट बिकम्स फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर प्लस 2. हे आता हे फॉर्म्युलेज आहेत, हे आपल्याला फॉलो करायचे. 2 इंटू फर्स्ट टर्म इज एक्स. इथे मी मल्टिप्लिकेशन जाणून दिलं आहे बेसिकसाठी. 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस द सेकंड टर्मचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, एक्स स्क्वेअर जसं तसा इथे मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6, 6 एक्सला एक्स लिहायचं प्लस 3चा स्क्वेअर 9 होतो. इथे आपलं इक्वेशन संपलं आहे. सगळे वेगळे वेगळे. ही एक्स स्क्वेअरची टर्म आहे, ही एक्स स्क्वेअर सोबतच ॲड सबट्रॅक्ट होणार आहे. ही 6x टर्म आहे म्हणजे एक्सची टर्म आहे. ही कोणत्या टर्मसोबत ॲड होणार आहे, ज्याच्यात एक्स असेल तोच. आणि ही टर्म एक कॉन्स्टंट टर्म आहे, तर ही चेंज होत नाही. ही कॉन्स्टंट टर्मसोबतच ॲड होणार आहे. ही हे 6x प्लस 9 आणि 15x असं लिहायचं नाही. ओके, तर हे फायनल उत्तर आहे. दीज 3 टर्म्स आर डिफरंट अँड दिस कॅनॉट बी ॲडेड. ओके, सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल ऑल्सो व्हेरी सिम्पल, तरी पण मी सगळे सॉल्व्ह केले जातात. सेकंड एक्झाम्पल सेज दॅट 2y प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये इथे काहीच नाही दिलं म्हणजे डॉट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. सेकंड ब्रॅकेट अगेन 2y प्लस 5. ओके, सो आता काय करायचं, तेच परत पहिल्या ब्रॅकेट पहिल्या एक्झाम्पल सारखंच आहे. 2y प्लस 5 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो आपण. सेम टर्म्स आहेत म्हणून आपण याचा स्क्वेअर लिहू शकतो. ओके, आता याचा फॉर्म्युला तोच आहे. ए प्लस बी फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस द सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे, तर इथे बघू आपण. फर्स्ट टर्म आपली आहे 2y. आता इथे लक्षात घ्यायचं ब्रॅकेट द्यायच्या. जिथे असे दोन व्हेरी म्हणजे असे दोन क्वांटिटीज येतात त्याला ब्रॅकेट द्यायची. फर्स्ट टर्म इज 2y इथे आता लक्षात घ्यायचं. तर 2yचा होल स्क्वेअर प्लस 2, हे 2 लिहायचं आधी फॉर्म्युल्यामध्ये आहे ते, आणि पहिली टर्म जसच्या तशी लिहायची
हवं असेल याला ब्रॅकेट द्यायची, इंटू हे मी मुद्दामून लिहिलं आहे इंटू द सेकंड टर्म प्लस द सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्यायचं हे दोघांचा स्क्वेअर करायचं तर हे 4y² होणार आहे. काय होणार आहे 4y², कारण ह्याचा पण स्क्वेअर करायचं आहे आणि ह्याचा पण मल्टिप्लिकेशन आहे, तर 4y² होणार आहे. आणि इथे बघा 2 × 2 4 आणि 4 5 जा 20 आणि हा y जसच्या तसा इथे लिहायचा आहे. ओके, आणि 5चा स्क्वेअर होतो 25, एव्हरीथिंग प्लस बिकॉज द ब्रॅकेट इज प्लस. ओके, दिस इज द सिम्पल. इथे फायनल आन्सर आहे. इथे 4y² प्लस 20y असं काही ॲड करायचं नाही आहे, वेगळे वेगळे टर्म्स आहेत. ही टर्म y² वाल्या टर्म सोबतच ॲड होणार आहे, ही टर्म y वाल्या टर्म सोबतच ॲड होणार आहे असेल तर, आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंट टर्म सोबतच ॲड होणार आहे. ठीक आहे, नाउ लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. ओके, वी हॅव द सेम एक्झाम्पल सेज दॅट 2a - 7 × 2a - 7. आता इथे तसंच करू आपण पहिल्याचं. दोन्ही पहिली टर्म आणि सेकंड टर्म सेम आहेत आणि साईन पण सेम आहे, म्हणून 2a - 7चा होल स्क्वेअर लिहू शकतो. a - b होल स्क्वेअर लावायचा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला हाच आहे, a - b फॉर्म्युला हाच आहे, फक्त इथे ही साईन मायनस होणार आहे, इथे प्लसच राहणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. सो a - b होल स्क्वेअर इज a² - 2ab + b². सो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचं आहे, ब्रॅकेट द्यायचे, इथे ब्रॅकेट महत्त्वाचे आहे. फर्स्ट टर्म इज 2a चा होल स्क्वेअर करायचं, मायनस साईन का तर इथे ब्रॅकेट मायनस आहे म्हणून. 2 × फर्स्ट टर्म इज 2a. याला हवं असेल तर आपण इथे ब्रॅकेट पण देऊ शकतो, कारण ते आपल्याला नंतर कन्फ्युजन होत नाही. एक वेळा सवय झाली आहे, तर मला सवय झाली आहे म्हणून आम्ही ब्रॅकेट देत नाही. ठीक आहे, 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म प्लस द लास्ट टर्मचा स्क्वेअर. इथे प्लसच राहणार आहे, ही नेहमी प्लस राहते. ओके ओके, दिस इज व्हेरी सिम्पल. आता ह्याला काय म्हणायचं 4a² दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचं, दोन्ही क्वांटिटीजचा 4a². आता इथे बघायचं तेच आहे, 2 × 4 4 7 4 7 जा 28. 28 हा ए जसच्या तसा इथे लिहायचं, मल्टिप्लिकेशन इथे काहीच नाही, डॉट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. इथे पण 4 × a² आणि इथे 7चा स्क्वेअर प्लसमध्ये 49. ओके, दिस वॉज अवर एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 4 बघूया. आता हे पण एक सिम्पल एक्झाम्पल आहे, पण आता इथे रॅशनल नंबर आला आहे सेकंड टर्म म्हणून, बट नॉट दॅट डिफिकल्ट. ओके, फर्स्ट टर्म इज 3a - 1/2. इथे डॉट आहे म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे, इन द ब्रॅकेट second bracket 3a - 1/2. Terms are same, first term second term, sign is also same. I can write this 3a - 1/2 whole square. ते लक्षात घ्या, मी एका लाईनीत लिहिलं आहे, पण डझंट मॅटर, तुम्ही 2 लाईनमध्ये लिहिलं तरी चालेल. आता पुढे मी केलं आहे तसं. सो ह्याचं पण एक्सप्लेनेशन तेच आहे, एक्सपॅन्शन फॉर्म्युला. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस काय ते -7 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म प्लस द सेकंड टर्मचा स्क्वेअर. इथे हे एक्सपॅन्शन केलं आहे. फर्स्ट टर्म इज 3a चा होल स्क्वेअर, ब्रॅकेट लावायची 3a चा होल स्क्वेअर मायनस का तर इथे ब्रॅकेटमध्ये मायनस आहे म्हणून. 2 × फर्स्ट टर्म इज 3a × 1/2 ही जसच्या तशी लिहायची आणि प्लस करायचं आहे 1/2 चा होल स्क्वेअर, द सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे बघायचं 2 आणि 2 न्यूमरेटर डिनॉमिनेटर प्लस आणि मल्टिप्लिकेशन दोघांमध्ये, म्हणून हे सगळं हे 2 कॅन्सल होतात. ह्याचा स्क्वेअर होतो 9a² होतो याचा टर्म, ह्याचा स्क्वेअर काय होतो 9a². ओके, मायनस इथे उरलं काय फक्त 3a उरला आहे आणि मायनस साईन ही व्यवस्थित ठेवायची लक्षात. आणि हे 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 होतो, डिनॉमिनेटरचा 4 आहे 2 आहे, तर 2चा स्क्वेअर 4 होतो. असं खाली लाईनच्या खाली लिहिलं तरी चालतं. बस, दिस इज अवर फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 4 इथे संपला. आता नेक्स्ट इज एक्झाम्पल नंबर 5. दिस इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. आता इथे फक्त डेसिमल पॉईंट्स घेतलेत त्यांनी, आपल्याला ते फाइंड करायचं आहे. कधी कधी मुलांना किचकट जातं. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग अबाउट दिस. फर्स्ट टर्म 1.1m - 0.4 ब्रॅकेट, इथे काही दिलं नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आणि सेकंड ब्रॅकेट इज 1.1m + 0.4 ब्रॅकेट कंप्लीट. दोन्ही पण सेम टर्म्स आहेत, फक्त इथे मायनस आहे इथे प्लस आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला बनतो a - b एका ब्रॅकेटमध्ये इंटू a + b सेकंड ब्रॅकेट. फॉर्म्युला ऑफ एक्सपेन्शन इज a² - b². तर पहिली टर्मचा स्क्वेअर करायचं. सो द एक्सपेन्शन फॉर्म्युला इथे बघायचं a - b अशी असेल आणि इथे a - b म्हणजे सेम आहे 1.1m 1.1m. इथे हे फक्त इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, किंवा इथे प्लस आहे आणि इथे मायनस असेल तरी पण हाच फॉर्म्युला बनतो a² - b². व्हेरी सिम्पल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा, दॅट विल बी दी आन्सर ऑफ द एक्सपॅन्शन हिअर. ठीक आहे, आता इथे बघू आपण. इथे नाही का, हिअर आपण a म्हणणार आहे a इज वॉट 1.1m आणि b इज 0.4. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघूया. तर आता फॉर्म्युला काय बनतो 1.1m चा होल स्क्वेअर ब्रॅकेटला वापरायचे. नुसता 1.1m² लिहून फायदा नाही, 1.1चा पण स्क्वेअर करायचा आणि mचा पण स्क्वेअर करू, म्हणून ब्रॅकेट लिहायची. मायनस 0.4चा होल स्क्वेअर. ओके, 0.4 इज अ नंबर, हे मल्टिप्लिकेशन नाही आहे, 0 × 4 नाही, 0.4 इज अ नंबर. तर 11चा इथे लक्षात घ्यायचं आहे. याच्यात नाही का डेसिमल विसरून जायचं.
1.1ला असं 1.1चा स्क्वेअर काढायचा आहे, नंतर 11 इंटू 11 फक्त नंबर सेम ठेवून बघायचं. 11चा स्क्वेअर किती येतो 1 to 1 येतो. पण आता 1.1 म्हणजे इथे अजून एक 1.1 म्हणजे 2 डेसिमलच्या आधी आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, 2 डिजिट्सच्या आधी डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. ओके, दिस विल बी द फर्स्ट आन्सर. ओके, आणि दुसरं बघायचं 4 4 16, पण इथे 0.4 आहे, हा एक डिजिट आणि दुसरा 0.4 आहे, म्हणजे 2 डिजिटच्या आधी द्यायचं आहे. 1 आणि 2 इथे डेसिमल पॉईंट येणार आहे. सो दिस विल बी अवर सेकंड आन्सर. ओके, तर पहिले 1.21 आणि दुसरे 0.16. ठीक आहे, स्क्वेअर काढताना लक्षात घ्यायचं आहे. तर हे पहिलं. सो अवर आन्सर बिकम्स 1.1 mचा होल स्क्वेअर बिकम्स 1.21 m स्क्वेअर मायनस 0.16. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, इथे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणते a प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता इथे नाही का लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड नाही, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. आता नाही का आपण हे ब्रॅकेट्स नाही का इथे आपण बी स्क्वेअर ए प्लस ए स्क्वेअर प्लस लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. जनरली पहिली मायनसची टर्म आपल्याला अवघड जाते सॉल्व्ह करायला. थोडं सिम्प्लिफाईड केलं आहे मी, असं सॉल्व्ह केलं तरी पण चालतं, पण मी सिम्पल मेथड केली. पहिल्याला लिहिलं बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं लिहिलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटला पण मी लिहिलं बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. साईन दोघांच्या सेम आहेत. इथे बीची साईन आपण लिहित नाही, पण इथे वी नो दॅट इट इज प्लस. ओके, आणि एची पण इथे तुम्हाला माहिती आहे काही नाही म्हणजे प्लस आहे. तर हे आपण इंटरचेंज करू शकतो आणि साईन चेंज होणार नाही, कारण आपण लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला मूव्ह होत नाही, आपण इथेच खेळतोय. सो दिस बिकम्स इज बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बीची साईन प्लसच आहे, असंच आहे. तर हे मी असं लिहिलं आहे. ओके, नाव दिस इज बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सरळ ह्याचं एक्सपेन्शन बनतं बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर. बा कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे. फर्स्ट टर्म इज बी स्क्वेअर, आता दोन ब्रॅकेट असल्यामुळे बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा होल स्क्वेअर, दॅट बिकम्स बी टू द पॉवर 4 मायनस ए टू द पॉवर 4. सो व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी कन्फ्युजनवाला दिलं आहे, पण वी कॅन सॉल्व इट इझिली. 7 नंबरचं एक्झाम्पल. दिस इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. 6x मायनस 7 एका ब्रॅकेटमध्ये आणि इथे काहीच साईन नाही आहे, म्हणजे परत ते समजायचं आहे. इट इज मल्टिप्लिकेशन 6x प्लस 7. ए प्लस बी, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. फॉर्म्युला बिकम्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. ओके, सो फर्स्ट टर्म बिकम्स 6x. एक कॉमन म्हणजे सेम आहे म्हणून फर्स्ट टर्मचा 6x चा होल स्क्वेअर ब्रॅकेट ठेवायची मायनस सेकंड टर्म आहे 7, माझी दोन्हीकडे सेम आहे आणि 7चा स्क्वेअर करायचा आहे. 6x चा होल स्क्वेअर दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. 36x स्क्वेअर मायनस 7चा स्क्वेअर होतो 49. साईन व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मायनस ए प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस ए प्लस सी. ओके, सेम टर्म्स आहे. मी काय करतो याला सी मायनस ए लिहू शकतो इंटू अनदर ब्रॅकेट सी मायनस ए. सेम आहेत, सेम ब्रॅकेटचं सेम टर्म्स सेम नंबर्स अँड साईन ऑल्सो सेम. आय कॅन राईट इट एज सी मायनस ए होल स्क्वेअर. तर ह्याचा फॉर्म्युला बनतोय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फर्स्ट 2 इंटू ए इंटू सी किंवा सी इंटू ए लिहा, एकच असतं. ओके, 2 3 केलं तरी 6 येतं आणि 3 2 केलं तरी 6च येतं, म्हणून ए सी लिहिलं तरी चालतं, सी ए लिहिलं तरी चालतं. आणि इथे प्लस करायचं सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. ओके, सो दिस इज द एंड ऑफ अवर 8 नंबर एक्झाम्पल. व्हेरी सिम्पल. 9 नंबरचं बघूया. तर 9 नंबरचं आपण इथे थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण इथे फ्रॅक्शन रॅशनल नंबर्स आले. ओके, फ्रॅक्शन पार्ट्स आहेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. x/2 प्लस 3y/4 एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइड बाय x/2 प्लस 3y/4. व्हेरी सिम्पल. प्लस प्लस साईन आहे, सेम टर्म्स आहेत. आपण याला लिहू शकतो x/2 प्लस 3y/4चा होल स्क्वेअर. आता लक्षात घ्यायचं हां, न्यूमरेटर डिनॉमिनेटर आले. तर इथे ब्रॅकेट ओपन करूयात आणि बघूयात कसं येतं. व्हेरी सिम्पल आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म इज वॉट x/2, त्याचं ब्रॅकेट लावून होल स्क्वेअर करायचा. प्लस साईन आहे इथे, तर प्लस साईन जसच्या तशी इथे लिहायची. 2 लिहायचा. पहिली टर्म लिहायची ब्रॅकेटमध्ये x/2, दुसरी टर्म 3y/4 ब्रॅकेट लिहायच्या. मल्टिप्लिकेशन आहे इथपर्यंत, इथे सगळं मल्टिप्लिकेशन. ही झाली सेकंड टर्म आणि प्लस इथे तर प्लसच येणार आहे आणि 3y/4चा होल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लावून होल स्क्वेअर करायचं. ओके, नाउ जस्ट वी हॅव टू एक्सपॅन्ड दिस. दिस बिकम्स न्यूमरेटरचा स्क्वेअर x² अपॉन 2चा स्क्वेअर होतो 4, x² अपॉन 4 होतो. हे लक्षात घ्यायचं. न्यूमरेटरचं न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं. इथे प्लस साईन आहे, प्लस साईन कॅरी फॉरवर्ड करायची. इथे बघा हे 2 कॅन्सल होतं आणि म्हणून उरतं काय तर 3xy उरतो. 3 उरतो, x उरला आणि y उरला. हा 2 लिहायचं नाही आहे आणि ते खाली फक्त 4 उरला आहे. तर वी हॅव टू राईट इट एज 4 प्लस 3चा स्क्वेअर इज 9, yचा स्क्वेअर बिकम्स y² अपॉन डिनॉमिनेटर आहे म्हणून 4चा स्क्वेअर 16. दिस इज द फायनल आन्सर ऑफ एक्झाम्पल नंबर 9. लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 10. व्हेरी सिम्पल. फर्स्ट ब्रॅकेट 7a minus 9b इंटू सेकंड ब्रॅकेट 7a minus 9b.
सेम नंबर सेम साईन 7a मायनस 9bचा होल स्क्वेअर, a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावायचा, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर ब्रॅकेट लावायची, स्क्वेअर मायनस साईन कॅरी फॉरवर्ड करायची इथे, 2 इंटू फर्स्ट टर्म 7a इंटू 9b सेकंड टर्म प्लस 9bचा होल स्क्वेअर, दिस बिकम्स 49a स्क्वेअर मायनस हे करायचं आता 7 टू 14, 14 इंटू 9 होतं 126. ओके 126 ए उरलाय आणि बी उरलाय, दोघांचं मल्टिप्लिकेशन, इथे बी ए लिहिलं तरी चालतं, ए बी लिहिलं तरी चालतं, मल्टिप्लिकेशन प्लस 81 इंटू बी स्क्वेअर, 81 इज अ स्क्वेअर ऑफ 9 अँड बीचा होतो बी स्क्वेअर. तर इथे आपला पहिले क्वेश्चन तर संपला इथे एक्सरसाइज 9.1चा.